किसान क्रेडिट कार्ड नवीन बदल. भारतीय रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. या नवीन बदलानुसार पिकाच्या हंगामाची मानकीकृत व्याख्या करण्यात आलेली आहे. अल्पमुदतीच्या पिकांसाठी पीक हंगाम 12 महिने आणि दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी 18 महिने निश्चित करण्यात आलेला आहे. हे नियम जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत. किसान क्रेडिट कार्डमधील महत्त्वाचे बदल. पीक हंगामाची सुधारित व्याख्या. पीक हंगाम म्हणजे फक्त पेरणी ते कापणी असा नाही, तर पीक कापणीनंतर बाजारात विक्री करून पैसे मिळेपर्यंतचा संपूर्ण कालावधी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अल्पमुदतीची पिके. अशा पिकांसाठी पीक हंगामाचा काळ 12 महिने धरण्यात येणार आहे. दीर्घ मुदतीची पिके. जास्त कालावधी लागणाऱ्या पिकांसाठी हा काळ 18 महिने निश्चित केला गेलेला आहे. विना तारण कर्जाची मर्यादा. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी किंवा तारण देण्याची गरज नाही. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी स्वइच्छेने सोने चांदी तारण ठेवायचे असेल तर त्याची मुभा आहे. व्याजदर आणि सवलत. या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे 7% दराने व्याज आकारले जाते. परंतु जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना शासनाकडून 3% सवलत देण्यात येते. त्यामुळे शिस्तप्रिय शेतकऱ्यांना हे कर्ज प्रत्यक्षात फक्त 4% दराने पडते. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.